सर्वप्रथम सर्वांना माझा मानाचा जय भीम, जय लहूजी, जय शिबारी. आश्वी बुद्रुक मांगारुडी समाजावर झालेल्या अन्यायाचा प्रथमतः मी सकल मांगारुडी समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो. जाहीर निषेध. आज सकल मांगारुडी समाज बांधव कोणत्या व्यक्तीच्या विरोधात नाही, जाती किंवा धर्माच्या विरोधात नाही, तर न्याय आणि समानतेच्या बाजूने उभे आहोत. आमचा एकच प्रश्न आहे, कायदा सर्वांसाठी समान आहे का नाही? जर समान असेल तर अतिक्रमण हटवण्याची कारवाई संपूर्ण गावात समान झाली पाहिजे होती. फक्त गरीब, मागास आणि मांगारुडी समाजावरच कारवाई करून इतर ठिकाणच्या अतिक्रमणावर दुर्लक्ष करणे, यामुळे समाजात अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. आमचा समाज अनेक पिढ्यापासून आश्वी बुद्रुक येथे वास्तव्यास आहे. समाज अशिक्षित, गरीब, यामुळे आमच्या समाजावर अन्याय केला गेला. शासनाच्या धोरणानुसार पात्र प्रकरणांमध्ये शासकीय जमिनीवरील जुन्या अतिक्रमणांच्या नियमितीकरणाचा विचार केला जातोय. मग आमच्या समाजाच्या बाबतीत तो विचार का झाला नाही, हा प्रश्न आम्ही प्रशासनाला विचारत आहोत. आमची मागणी अत्यंत स्पष्ट आहे. संपूर्ण गावातील सार्वजनिक रस्ते, गावठाण आणि गायरान जमिनीवरील अतिक्रमण सर्वांचं सर्वेक्षण करा आणि कोणताही भेदभाव न करता समान निकषांनुसार कारवाई करा. जर कारवाई झालीच तर ती सर्वांवर समान झाली पाहिजे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय निष्पक्ष चौकशी करण्यात यावी आणि चौकशीत कोणीही नियमबाह्य किंवा पक्षपाती वर्तन केले असल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी. तसेच अतिक्रमण कारवाई दरम्यान समाज, गरीब बांधवांनी, महिलांनी विचारणा केली तर तुमच्यावर शासकीय कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल करून आतमध्ये टाकू, असे यावेळी धमकावण्यात आले. त्यांना आम्ही आज सांगू इच्छितो की आम्ही जन्मताच माजी गुन्हेगार जन्मलो आहोत. आता कुठेतरी आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या लोकशाही मार्गाने चालायला शिकलो आहोत. त्यातही तुम्ही आज आम्हाला पुन्हा त्या गुन्हेगारी क्षेत्रात दाखल करून ढकलत असाल, खोटे गुन्हे दाखल करून ढकलत असाल, तर आमच्यावर हा तुम्ही अन्याय करत आहात. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. याला लोकशाही मार्गाने तुम्हाला प्रत्युत्तर मिळणारच. आम्ही सकल मांगारुडी समाज बांधव प्रशासनाकडून संघर्ष नाही तर न्याय मागत आहोत. आमचा विश्वास संविधानावर आहे आणि आम्ही कायद्याच्या चौकटीत राहूनच आमचा लढा पुढे सुरू ठेवू. आणि आम्हाला आता न्याय मिळाला नाही तर लवकर लोकशाही मार्गाने आम्ही एक जन आंदोलन उभं करू. जय भीम, जय लहूजी, जय शिबारी.